नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। महाबीएड CET मार्च 2026 जी की सध्या सुरू आहे, ती म्हणजेच 27, 28 व 29 मार्च या रोजी प्रत्येक दिनी 3 सेशनमध्ये ही आपली परीक्षा होत आहे। तर 27 आणि 28 मार्चचं सेशन झालेले आपल्याला पाहायला मिळतात, परंतु 29चे सेशन बाकी आहेत। त्या दरम्यान आपल्या CET सेलने एक अपडेट दिलेली आहे, ती आपण पाहूया। कालच काही विद्यार्थ्यांनी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये जे कळवलं होतं त्यामध्ये त्यांची परीक्षा रद्द झाली होती किंवा तांत्रिक कारणामुळे त्यांना परीक्षा विलंबाने सुरू झाली, हे बाब आपल्याला पाहायला मिळाली। त्यावर CET सेलचं जे आपल्याला नोटिफिकेशन आलेलं आहे ते चेक करायचं आहे। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। सर्व अपडेट्स आपल्याला वेळेत मिळतील याची खात्री बाळगा। यासाठी आपल्याला सर्च इंजिनमध्ये म्हणजेच गुगल क्रोममध्ये CET सेल असं जरी आपण टाईप केलं तर आपण इथपर्यंत म्हणजेच होमपेजपर्यंत पोहोचतो। आपली जी वेबसाईट आहे जेन्युइन वेबसाईट ती म्हणजे cetcell.mahacet.org हे आपल्याला आलेली पाहायला मिळते। त्याला आपण क्लिक करूया। या वेब पेजला आपण क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो जिथे आपल्याला रनिंग नोटिफिकेशन्स पाहायला मिळतात। तर हे आपले रनिंग नोटिफिकेशन इथे सुरू झालेलं आहे, चालत आहे। त्यानंतर आपलं CET सेलचं हे होम पेज आहे। आपल्याला अजून एक हेल्पर त्यांनी दिलेला आहे, तो म्हणजेच आस्क प्रगती। याला आपण क्लिक करताच आपण प्रश्न त्या प्रगतीला विचारू शकतो, जी की आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर देते। रनिंग नोटिफिकेशनमध्ये आपल्याला जे बाबी पाहायला मिळत आहेत ते आपण इथे रीड करू शकता, वाचू शकता। तर रजिस्ट्रेशन संदर्भात असणारी सूचना, त्यानंतर आधार ऑथेंटिकेशन या संदर्भातली असणारी सूचना जी ऑलरेडी आपण त्याचं पालन केलं आहे, त्यातून पुढे आलो आहोत। त्यानंतर आपल्याला ज्या पाहायला सूचना मिळतात, हायर एज्युकेशन फायनल शेड्यूल ऑफ CET जो काय आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, टेक्निकल एज्युकेशन ज्याला इंजिनिअरिंग आपण म्हणत असतो त्या संदर्भातली ही सूचना। त्यानंतर आपल्याला आपली जी कामाची सूचना आहे ती आत्ता आलेली पाहायला मिळेल। नोटिफिकेशन रनिंग असल्यामुळे हे आपण इथे पाहू शकता। ॲडमिट कार्ड संदर्भातली सूचना आहे ती। त्यानंतर रिशेड्यूल एक्झाम, रिशेड्यूल म्हणजेच काय तर त्या एक्झाम परत होणार आहेत। तर BEd CET मराठवाडा ऑनलाईन सेंटरचं नाव दिलेलं आहे ते नांदेड येथील सेंटर। त्यानंतर MGM जे सेंटर आहे परभणी येथील सेंटर, या एक्झाम ज्या आहेत त्या रिशेड्यूल झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। वरती आपण स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला अजून एक पाहण्याची दुसरी जी बाब आहे ती म्हणजेच हायर एज्युकेशन, याला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच ते डार्क झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यानंतर आपल्याला इथं काही सूचना पाहायला मिळतात। BEd CET 3 सूचना आहेत। BEd CET 2026साठी वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथं जे सेंटर होतं जे आपल्या विद्यार्थी बंधू भगिनींचं, तर नागपूर येथे असणार जे सेंटर आहे ते सेंटर परीक्षा केंद्र रद्द व सदरील केंद्रावरील परीक्षा जी आहे ती पुनर्नियोजित करणे म्हणजेच आपल्याला रिअरेंज झालेली पाहायला मिळते। ती परीक्षेची जी सूचना आहे ती आपल्याला या PDF क्लिक करताच पाहायला मिळेल। त्यानंतर BEd CET अजून कुठली रद्द झालेली आहे तर MGM अकॅडमी परभणी येथे जे केंद्र देण्यात आलं होतं त्या केंद्रावर सुद्धा परीक्षा काय झाली आहे रद्द करण्यात आली आहे, ती पुनर्नियोजित करण्यात आली आहे, ते पण आपण पाहूया। त्यानंतर BEd CET रिशेड्यूल आफ्टरनून सेशन, काही ठिकाणी फक्त आफ्टरनून सेशनला प्रॉब्लेम आलेला आपल्याला पाहायला मिळाला। तर आफ्टरनून सेशनची वैनगंगा येथील जी परीक्षा आहे ती पण रद्द होणार आहे। वैनगंगाचे 2 आपल्याला सेंटर पाहायला मिळतात, त्या दोन्ही सेंटरवरील ज्या एक्झाम आहेत त्या रिशेड्यूल झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील। त्याची डेट आपल्याला त्यात सूचना त्या यामध्ये पाहायला मिळणार आहे। ते पाहिल्यानंतर त्यानंतर पुढचं जे दिलेलं आहे परभणी येथील पुन्हा एक दुसरं केंद्र, त्यानंतर रिशेड्यूल करण्यात आलेली जी एक्झाम आहे मॉर्निंग सेशनला परत एका ठिकाणी प्रॉब्लेम आलेला आहे, तो म्हणजेच नांदेड येथे असणारं जे सेंटर, तर त्या सेंटरवरती पण ही एक्झाम आपल्याला रिशेड्यूल झालेली पाहायला मिळेल। तब्बल 5 सेंटरच्या एक्झाम रिशेड्यूल झालेल्या पाहायला मिळतात। आपण आता या पहिल्या PDF क्लिक करूया। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा। विद्यार्थी मित्रो, सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवरती आपल्याला वेळेत मिळतील याची खात्री बाळगा। आपण त्या PDF क्लिक करताच 28/3/2026 रोजी पब्लिश झालेले हे नोटिफिकेशन आहे, ज्याला आपण जाहीर सूचना असं म्हणतो। BEd CET 2026 करता नियुक्ती केलेले वैनगंगा जे कॉलेज होते, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट नागपूर स्थित असलेलं हे केंद्र जे आहे तांत्रिक कारणास्तव हे रद्द करण्यात आलं आहे, म्हणजे तिथली परीक्षा कन्सिडर केली जाणार नाही, ती रद्द करण्यात आली आहे। त्यानंतर ही परीक्षा पुनर्नियोजित करण्यात येत आहे। याबाबतीत संबंधित जे विद्यार्थी आहेत तर नवीन परीक्षा केंद्र परीक्षेची वेळ त्यांच्या नोंदणीकृत ईमेलवर कळविण्यात येईल। तसेच परीक्षार्थ्यांनी सुधारित वेळापत्रक जे आहे ते परत त्यांनी डाउनलोड करून घ्यायचं आहे। आता त्यांचं जे सेंटर होतं तर सेंटरसुद्धा तुम्हाला परत भेटेल, तेच सेंटर भेटेल किंवा एखादे दुसरं सेंटर देण्याची गरज पडल्यास CET सेल ते आपल्याला देईल। परंतु आपल्याला ही बाब परत काय करायची आहे,
पुन्हा आपल्या लॉग इनमध्ये चेक करून म्हणजे ज्यावेळेस तिथं त्याची पुन्हा सूचना येईल त्या सूचनेवर आपण लक्ष ठेवायचं आहे. त्याचा ईमेलसुद्धा येईल, त्याचा व्हॉट्सअपला पण आपल्याला मेसेज येईल, तसेच टेक्स्ट मेसेजसुद्धा आपल्या CET-CELचा येत असतो. ही बाब आपण लक्षात ठेवा. तर अजून एक सूचना आपल्याला त्यांनी दिली, पुढील अद्ययावत माहिती जी आहे ज्याला आपण अपडेट असं म्हणत असतो, आपल्या नोंदणीकृत ईमेल मोबाईल संदेश नियमितपणे आपण तपासत राहावे जेणेकरून आपली परीक्षा मिस होऊ नये याची आपण काळजी घ्यावी असं आवाहन आपल्याला इथं सहीनिशी केलेलं पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे ही आपल्याला अपडेट पाहायला मिळते. जे जे केंद्र त्यांनी सांगितले तर आता सर्वांची सूचना जी आहे कॉमन सूचना असलेली आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण दुसरी जी सूचना आहे ती एक चेक करूया. 2 नंबरची जी सूचना आहे, परभणी येथील ज्या भगिनीने आपल्याला काल सांगितलं होतं त्यांचा पेपर रद्द झाला, तर त्या केंद्राचं आपण पाहूया त्यांचं म्हणणं काय आहे. CET-CELचं सेम सूचना आपल्याला इथे पाहायला मिळते. परभणी येथे असणारं जे केंद्र आहे जे की MGM अकॅडमी इनसाईट MGM प्रायमरी अँड सेकंडरी हायर स्कूल, तर इथे असणारे जे सेंटर आहे विद्यार्थी मित्रो ते सेंटर रद्द झाल्याचं आणि परीक्षा रिशेड्यूल झाल्याचं आपल्या CET-CELने कळवलं आहे. सेम मेसेज आपल्याला इथं पाहायला मिळतो ईमेलद्वारे. त्यानंतर नोंदणीकृत जो मोबाईल आहे त्यावरती टेक्स्ट मेसेज आणि व्हॉट्सअप याद्वारे आपल्याला कळवण्यात येईल आपली पुढची एक्झाम कधी आहे. आणि लॉग इनमध्ये जाऊन परत आपल्याला हॉल तिकीट काय करावं लागत आहे, डाउनलोड करावं लागणार आहे. पुढचं जे आहे सेम आपल्याला सूचना पाहायला मिळतील. ते संलग्न जे विद्यार्थी आहेत ज्यांचं सेंटर ते आलं होतं तर त्यांनी ते नक्कीच चेक करावं. तसेच चॅनलला लिंक राहावं जेणेकरून आपली परीक्षा जी आहे त्याची सूचना मिळताच आपल्याला याची अपडेट आमच्या चॅनलवरती 100% अवेलेबल राहील याची आपण खात्री बाळगा. त्यानंतर नांदेड येथे रिशेड्यूल झालेली जी एक्झाम आहे त्या एक्झामचा आपण पाहूया शेड्यूल त्यांचा कसा सांगितलेला आहे. सेम तिथं मेसेज आहे. तर आपल्या परीक्षा केंद्राचं नाव याची खात्री करण्यासाठी आपण ते फक्त पाहत आहोत, ही बाब लक्षात घ्या. मेसेज सेम असणार आहे. तर मॉर्निंग सेशनची जी एक्झाम आहे त्या संदर्भात ही सूचना होती. तर जाहीर सूचना त्यांचा जो पेपर होता विद्यार्थी मित्रो तो 27 तारखेचा होता, म्हणजे कालचा पेपर होता. तो 27/3/2026 रोजी जी परीक्षा झाली होती. नियोजित केंद्र जे आहे, केंद्राचं नाव, केंद्राचा पत्ता त्यांनी इथे दिलेला आहे. मराठवाडा ऑनलाईन एक्झाम सेंटर नांदेड अशा प्रकारचा त्याचा पत्ता आपल्याला पाहायला मिळतो. तर एक्झाम डेट जी आहे ती 27/3/26. मॉर्निंग सेशन म्हणजे सकाळचंच सेशन होतं. त्यांचा 9 वाजताचा जो पेपर होता तो पेपर तांत्रिक कारणास्तव काय झालेला रद्द झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि तो रिशेड्यूल होणार आहे. सेम सूचना इथं आहे. इथं नंतरच्या सूचना आपल्याला ईमेलद्वारे पण मिळतील, मोबाईल संदेशाद्वारे सुद्धा मिळतील आणि व्हॉट्सअपद्वारे सुद्धा आपल्याला मिळेल. अशा प्रकारे CET-CELचं आपल्या सेऱ्यानुसार तसंच सहीनुसार इथं आपल्याला नमूद केलेलं पाहायला मिळतं. तर अशा प्रकारची अपडेट आहे विद्यार्थी मित्रो. ज्या विद्यार्थी बंधू भगिनीची परीक्षा रद्द झाली तर त्यांनी अजून जोमाने अभ्यास करणं गरजेचं आहे. तसेच आपल्या परीक्षेचं नॉर्मलायझेशन जे असतं ते झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. यावर्षी जे प्रश्न विचारण्यात आले आहेत तर ते त्याच प्रकारचे प्रश्न आपल्याला तुमची जी आगामी CET होईल, ज्या विद्यार्थी बंधू भगिनीचे पेपर राहिलेले आहेत तर त्यांना आपल्याला अशाच प्रकारचे प्रश्न आलेले पाहायला मिळतील. नॉर्मलायझेशन म्हणजेच काय असतं तर विविध सत्रामध्ये जर परीक्षा झाली तर सर्व जे सत्र आपण सध्या नियोजित सत्र 9 होते त्या नियोजित 9 सत्रामध्ये सर्व पेपर जे आहेत ह्यांचं नॉर्मलायझेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे पेपरचा जो स्तर आहे तो कायम ठेवला जातो आणि पेपरचा जो स्तर आहे तो इझी ते मॉडरेट असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला सुद्धा विचारले जातील याची आपण खात्री बाळगा. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.